येस तर पहा मॅच लावते सुरुवात येस पंच तर आयोजन नदी चषक 2025 मध्ये दिनेश कदम यांचं स्वागत आहे. तर पहा व्हाईट बॉल येताना पाहायला मिळते अतिरिक्त धाव सुरुवात मात्र होताना पाहायला मिळते अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये बदल होते. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला गणेश आहे तर दुसऱ्या बाजूला अक्षर ट्रॅकिंग एंडला पाहायला मिळतोय. यावेळेस पहा बॅट आणि बॉलचा संपर्क यावेळेस होताना पाहायला मिळत नाही. डॉट बॉलची सांगता स्ट्रायकिंग एंडला गणेश नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय तर बॉलिंग ट्रॅक वरती आपण शुभमला पाहतोय. पहिला चेंडू अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावेपर्यंत एक धाव कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न वन बाउंड चेंडू कलेक्ट केला जातोय. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावांनी धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ झाला. 3 ही धावसंख्या धावफलकावरती लागते. पॉवर प्लेचं पहिलं महत्वपूर्ण षटक आपण पाहतोय आणि एका बाजूला गणेश तर दुसऱ्या बाजूला अक्षय ही महत्वपूर्ण जोडी. या जोडीला बाद करणं खूप महत्वपूर्ण असेल या मॅच दरम्यान. यावेळेस फक्त चेंडूला कलात्मक स्थितीमध्ये पाठवलंय. रचनात्मक फटका देऊन जातोय. 440 वोल्टचा झटका. यावेळेस येत आहे 4 धावा. पूर्णपणे रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा. ओमसा एमटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. पूर्णपणे चेंडूवरती बॅकफुटला जाऊन फक्त चेंडूचा बॅटचा फेज ओपन केला आणि चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या जाईल 7 या आकड्यावरती. 7 धावा. तर पुन्हा एकदा यावेळेस पहा चांगली गोलंदाजी. यावेळेस चांगला टप्पा शोधला जातोय. पूर्णपणे फलंदाज बीट होताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता यावेळेस जेव्हा जेव्हा निर्धाव चेंडू येतो तेव्हा तेव्हा गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढताना पाहायला मिळतो. आता मात्र पुन्हा एकदा कानमंत्र देण्याचा प्रयत्न मात्र होताना पाहायला मिळेल. यष्टीरक्षकाकडून कानमंत्र देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळेल आणि नक्कीच विनंती असेल स्पीडअप करायचं आहे. श्री गणेश नागमन टेक एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला पण पुन्हा एकदा यावेळेस गॅप मधून चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस येतोय कमालला जवाब. पूर्णपणे चौकार. धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पहा बॅकफुटला जाऊन गॅप शोधलाय आणि त्यानंतर मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 सर्कल मधून जेव्हा चेंडू बाहेर जातो तेव्हा मात्र त्याला स्टॉप करताना वेळ लागताना पाहायला मिळत नाही. यावेळेस मात्र 4 धावा येत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस पहा 1 धाव यावेळेस येताना पाहायला मिळते.
तर धावसंख्या आपल्याला 11 पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा होतो शेवट. 4 ओव्हरचा सामना असेल. धावसंख्या 12. मॅच मध्ये तर यावेळेस मिस्टामी स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडला जातो. महत्वाचा खेळाडू बाद. यावेळेस मात्र महत्वपूर्ण फलंदाज बाद होताना पाहायला मिळते. आणि त्यानंतर हेच 3 धावांची पॅनल्टी होती गोलंदाजी करणाऱ्या संघाला, तर ऍड केल्या गेलेत. धावसंख्या होती 12 आणि त्यानंतर या 3 धावा ऍड केल्या जात आहेत. तर 15 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवरती महत्वपूर्ण विकेट मात्र प्राप्त झाले. नवीन खेळाडू बॅटिंग साठी येताना पाहायला मिळालाय. यावेळेस पहा दूरवरती होता चेंडू. आउटसाइड ऑफ ठेवण्याचा प्रयत्न होता पूर्णपणे. अतिरिक्त धाव. फलंदाजी करणारा संघ 12 खेळाडू पाठवा. नवीन फलंदाजाचं नाव पोहोचवा आमच्यापर्यंत. यावेळेस देखील एक धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळतो. स्कोरबोर्ड थोडासा पुढे सरकतोय. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक गॅप शोधला जातो की काय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु फेक ही खराब होताना पाहायला मिळते. आणि ती पोहोचेपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण प्राप्त होत आहेत. परंतु यावेळेस 4 धावा आहेत. यावेळेस पहा 4 धावा येताना पाहायला मिळत आहे. 4 धावेचं समीकरण या खेळपट्टीवरती. रमेश स्ट्रायकिंग एंडला आपल्याला गणेश पाहायला मिळतोय. गणेशच्या बॅट मधून चौकार येताना पाहायला मिळतोय. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव येताना पाहायला मिळेल. धावसंख्येमध्ये बदल होतोय. एक धाव खूप महत्वपूर्ण या खेळपट्टीवरती, कारण की एक धाव विजय आणि पराजय निश्चित करताना पाहायला मिळतो. एका धावेचं समीकरण या मॅच दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. यावेळी देखील एक धाव मिळताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळते. डिक्लेअर स्वरूपातील एक धाव. धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. गणेश के पाहायला गेलं तर नो स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो. यावेळेस चांगला स्ट्रोक खेळला जातो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल, परंतु क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळते. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. कॉलिंग कम्युनिकेशन चांगलं पाहायला मिळते या दोन्ही खेळाडूंकडून. आणि त्यानंतर या 2 धावा येताना पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. आई जनाई देवी चषक 2025 5वं महापर्व आपण पाहतोय. पहिला दिवस आणि आजच्या दिवसातील दुसऱ्या गटातील शेवटची ही मॅच. आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतील लढत मात्र खेळवली जाईल. ही महत्वपूर्ण ही मॅच आपण पाहतोय. घडीला एका बाजूला श्री गणेश नागबंटेक विरुद्ध दुसऱ्या बाजूला ईगल स्पोर्ट्स रोहले असा सामना आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजीसाठी आपण
शंभूला पाहतोय. यावेळेस पहा गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, परंतु यावेळेस पाहायला गेलं तर अतिरिक्त धाव थोडासा बाहेर ऑफसाईडच्या दिशेने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता, थोडासा बाहेर ठेवण्याचा, परंतु चेंडू पूर्णपणे बाहेर जातोय आणि त्यामुळेच धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल यावेळेस मात्र अतिरिक्त धावेने पुढे. गतीमध्ये परिवर्तन यावेळेस होताना पाहायला मिळते. डॉट बॉलचा खेळ पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू डॉट बॉल आलाय. आता मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला असेल, कारण की पहिला बॉल अतिरिक्त स्वरूपाचा होता. त्यानंतर हा चेंडू निर्धाव आहे. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आपण गणेशला पाहतोय. यावेळेस पहा पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड स्लोअर बन पाहतोय. पूर्णपणे चेंडूचा वेग काढून घेतला जातोय. डॉट बॉल येतोय आणि जेव्हा जेव्हा डॉट बॉल येतो तेव्हा तेव्हा फलंदाजावरती आता मात्र प्रेशर थोडासा क्रिएट होईल आणि दोन चेंडूवरती कोणतीही धाव आतापर्यंत आलेली नाही बॅटच्या साह्याने. धावसंख्येला मात्र स्थिरता पाहायला मिळते. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, यावेळेस व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव, पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, रोहितच्या डोक्यावरून चेंडूला हिट केला जातोय. यावेळेस मात्र चेंडू जातोय 6 धावांसाठी. अफलातून फटका पाहायला मिळाला. पूर्णपणे बॅट वरती आलेला चेंडू आतापर्यंत शांत होता, परंतु आता मात्र या खेळपट्टीला आग लावली जाते. या खेळपट्टीवरती वनवा पेटवला जातोय. षटकार आल्यानंतर धावसंख्येला वेगळी चालना मिळताना पाहायला मिळेल. धावसंख्येमध्ये होते थोडासा बदल. धावसंख्या जाऊन पोहोचेल फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर कुठेतरी गोलंदाजाने चुकी केली आणि फुलटॉस वरती फुलटोल वसूल केलाय. यावेळेस मात्र सरळ व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होतो यशस्वी. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून हा जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस मात्र गणेश शेळकेच्या बॅट मधून काउंटर अटॅक केला जातोय. टॉप गिअर मध्ये बॅटिंग मात्र सुरू आहे. यावेळेस देखील चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस शॉट ऑन पूल सक्सेसफुल. मागील 2 बॉल निर्धाव होते, त्यानंतर 3 चेंडूवरती हॅट्रिक षटकार येताना पाहायला मिळत आहे. तर 3 बॉल मध्ये फलंदाज गणेशने पूर्णपणे पाहायला गेलं तर वसूल केले धावा. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दाखवली जाते, कारण की या फलंदाजाला माहित आहे जोपर्यंत हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला राहील तोपर्यंत धावा येताना पाहायला मिळतील. त्यामुळे शेवटच्या बॉलवरती फक्त चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न, एक क्विक सिंगल घेण्यात आली आणि त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 46 या आकड्यावरती. शेवटचं षटक आता मात्र गोलंदाज हाताळताना कोणता पाहायला मिळेल. आणि पाहिलं गेलं तर नागवंटेक संघाचा खेळाडू गणेश वैयक्तिक 14 चेंडू 34 धावांची खेळी करतोय. तर संपूर्ण संघाची टोटल धावसंख्या एकूण 46 आणि शेवटचे 6 चेंडू स्वॅग ओव्हरचं अंतिम निर्णायक षटक मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 16 धावा आता मात्र 50 साठी वैयक्तिक हवेत. आणि पहिलाच बॉल अतिरिक्त स्वरूपात पाहायला गेलं तर व्हाईट बॉल येतो. धावसंख्या 47 या आकड्यावरती.
यावेळेस फ्लिक केला जातो, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावांचे समीकरण या खेळपट्टीवरती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. स्कोरबोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल 49 या आकडेवरती. आणि पाहायला गेलं तर अजून देखील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगला स्ट्रोक केला जातो, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, यावेळेस मात्र थोडासा अडथळा निर्माण होतो, तोपर्यंत एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळेल. आता मात्र धावसंख्येमध्ये होताना पाहायला मिळेल थोडासा पुन्हा एकदा दुहेरी धाबांनी बदल. मागील 2 चेंडूवरती दुहेरी धाबा येताना पाहायला मिळालेत. धावसंख्या 51 आपण पाहतोय. गोलंदाजाला गणेश शेळकेची विकेट मिळवणं खूप महत्वपूर्ण असेल, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये धावा बनताना पाहायला मिळतील. यावेळेस 5 चेंडूवर सोडून दिलं जाते, व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. पाहायला गेलं तर येस अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल होतो, धावसंख्या 52. यावेळेस पहा पुन्हा एकदा डॉट बॉल येतो, यावेळेस मात्र लीगल डिलिव्हरी आहे. यावेळेस मात्र फलंदाजापासून थोडासा दूरवर ठेवलाय फलंदाज गणेश. आता मात्र या चेंडूवरती कोणती धाव घेत नाही. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, एक षटकार. चेंडू होता एकदम स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलं परफेक्ट पार्किंग प्लॉट मध्ये. यावेळेस षटकार आलाय, पूर्णपणे पाहायला गेलं तर लेग साइड कव्हर केले, काव कॉर्नर मध्ये पाहायला गेलं तर पॉवरफुल स्ट्रोक आणि त्यानंतर आलेला हा षटकार. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावा शेवटच्या बॉलवरती 6 धाबा आले तर 50 धाबा पूर्ण होतील आणि पाहायला गेलं तर षटकार. अजून एक चेंडू बाकी आहे, परंतु पहा काय घडतं या खेळपट्टीवरती. 50 धाबा झालेत, गणेश शेळके बॅट दाखवायचे. नक्कीच पाहायला गेलं तर 50 धाबा ओमसा MTC 11च्या माध्यमातून ही चित्र टिपलं जात आहे. यावेळेस पहा चांगला फ्लिक केला जातोय, पाहायला गेलं तर हेलिकॉप्टर उडवलाय, एक धाव कंप्लीट होतो, दुसरीसाठी मात्र प्रयत्न केला. यावेळेस मात्र पहा एक विकेट प्राप्त होते. शेवटच्या क्षणी एक धाव कंप्लीट होताना पाहिलं मिळाले, दुसरीचा प्रयत्न फसला आणि त्यानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 65 धावा आणि 66 धावांचं लक्ष. आणि पाहायला गेलं तर वैयक्तिक 20 चेंडू आणि 51 धावांची घातक खेळी या स्पर्धेतील पहिली 50 आपल्याला पाहायला मिळते. गणेश शेळके आई जन्नादेवी चषक 2025च्या 5व्या महापर्वातील पहिली 50 आपल्याला पाहायला मिळेल. तर येणाऱ्या 24 बॉल मध्ये आता मात्र 66 धावांची 24 बॉल 66 धावांची आवश्यकता आता मात्र आपल्याला हवी आहे. आता मात्र कशा पद्धतीने ईगल स्पोर्ट्स रोवली हा संघ टार्गेट चेस करताना पाहायला मिळेल. येस ईगल स्पोर्ट्स रोवली हा संघ जर विजेता होतो हा सामना तर चंद्रकांत कांबळे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. तर 24 बॉल 66 धावांची आवश्यकता असताना पाहूयात कशा पद्धतीने ईगल स्पोर्ट्स रोवली संघ पाठलाग करताना पाहायला मिळेल. आता मात्र श्री गणेश नागवण टेक संघ पाहायला गेलं तर गणेश शेळके यांच्या बॅटमधून वैयक्तिक 20 बॉल 51 धावा येताना पाहायला मिळाल्या. तब्बल पाहायला गेलं तर
तर सामन्याला होताना पाहायला मिळेल पुन्हा एकदा सुरुवात आई जन्नाई देवी चषक 2025 पाचवं महापर्व आपण पाहतोय. नवीन संकल्पना नवीन विचार घेऊन आणि पाहायला गेलं तर 24 बॉल 66 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला गेलं तर पूर्णपणे. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक खेळतो पुन्हा एकदा. पहिलाच बॉल चौकार येताना पाहायला मिळतोय. ईगल स्पोर्ट्स रुवले या संघाची सुरुवात मात्र दर्जेदार होताना पाहायला मिळते आणि त्यानंतर पाहायला गेलं तर अशा पद्धतीची बॅटिंग सुरू ठेवणं खूप महत्त्वपूर्ण असेल, कारण की ईगल स्पोर्ट्स रुवले या संघाला 24 बॉल मध्ये 66 धावा बनवायच्या आहेत आणि पहिल्या बॉल वरती या 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस पहा फक्त चेंडूला दिशा दाखवली जाते. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. धावसंख्येमध्ये बदल होतोय. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 5 या आकड्यावरती, धावफलक 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. हॅलो पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस वनसाच्या दिशेने फटका गेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळत आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फेकी देखील होताना पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आज सकाळपासून पाहायला गेलं तर पंकज कदम यांची खूप मेहनत आपल्याला पाहायला मिळते. स्कोररच्या भूमिकेमध्ये सकाळपासून पाहायला मिळत आहेत. नक्कीच सन्मान उद्याच्या दिवसात केला जाईल. थँक्यू. यावेळेस ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू पूर्णपणे चेंडूला ब्लॉक केला. यावेळेस पहा गोलंदाजाने काय गोलंदाजी केली या चेंडूवरती. फलंदाजाला कोणतीही अतिरिक्त मोठा फटका खेळू दिला नाही चेंडूवरती. यावेळेस पहा काय घडतंय. चेंडू पडल्यानंतर सबमरीन होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडूचा खेळ यावेळेस पाहतोय आपण. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय आणि त्यानंतर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी. 19 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता येणाऱ्या काळामध्ये. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन प्रॉपर टायमिंग त्यानंतर परफेक्ट 6 धावा धाव फलकावरती लागताना पाहायला मिळते. स्कोर बोर्ड पूर्णपणे वाढताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल पहिल्या षटकाचा शेवट. बिनगडी बाद 14 ही धावसंख्या. 1 षटकार 1 चौकार च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. प्रत्येक षटकामध्ये धावा मात्र पाहायला गेलं तर 16.50चा रिक्वायर रन रेट हवाय आणि पहिल्या षटकामध्ये कुठेतरी 2 ते 3 धावा कमी होताना पाहायला मिळाले. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पांडुरंग. यावेळेस पहा पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी. पुढे ठेवण्याचा प्रयत्न चेंडू आणि यशस्वी होतोय. गोलंदाजाने जो टप्पा मनामध्ये विचार केला होता तोच कृतीमध्ये उतरला. यावेळेस डॉट बॉल येतोय.
निर्धाव चेंडूची सांगता यावेळेस होताना पाहायला मिळते. डॉट बॉल जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवताना पाहायला मिळतो. यावेळेस थोडासा मागे ठेवण्याचा प्रयत्न, गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. रमेश चेंडूच्या खाली आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न थांबवला गेलाय. एका धावेवरती समाधान मानलं जातं यावेळेस. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा हाताळला जातोय, चांगली दिशा पकडली जाते. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा या गोलंदाजाने पूर्णपणे मॅच बनवण्याला सुरुवात केली. कारण की पहिलंच टार्गेट 65 धावा पहिल्या इनिंगमध्ये बनवले. 66 धावांचं लक्ष ठेवलं आणि त्यानंतर पहिल्या षटकामध्ये कुठेतरी 2 ते 3 धावा कमी जे रिक्वायर्ड रेट होतं आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे धावसंख्येला स्पीड ब्रेकर लावलाय. पूर्णपणे धावसंख्येला गतिरोधक लावण्यामध्ये यश आलंय आणि 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 2 धावा खर्च करताना गोलंदाज पांडुरंग आपल्याला पाहायला मिळतो. या खेळपट्टीवरती पाहायला गेलं तर फलंदाजाला आपला रंग बदलावा लागेल. या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करावा लागेल, गेअर चेंज करावा लागेल, कारण की धावसंख्या बनवायची खूप. असा फटका महत्वाचा आहे. चेंडू खाली रमेश आहे, फक्त वाट पाहिल केव्हा धावसंख्या 6 आणि पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. 22 लॉस ऑफ 0 विकेट. बिनगडी बाद 22 ही धावसंख्या. विकेट अजून एकही पडलेली नाही, परंतु धावसंख्येला पूर्ण विराम लावण्याचं काम गोलंदाजाने पहिल्या 4 बॉलवरती केलं होतं. परंतु 5व्या क्रमांकाच्या चेंडूवरती पाहिलं गेलं तर षटकार येताना पाहिलं होतं. 13 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहा एक सिंगल येते, एक धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळेल. 23 या आकड्यावरती 23. हॅलो यावेळेस पहा एक सिंगल येताना पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड पुढे सरकताना सुनील ट्रॅकिंग एंडला पाहतो. त्याच्या बॅट मधून एक षटकार, एक चौकार आलाय. तर यावेळेस पहा रमेशच्या डोक्यावरून पुन्हा एकदा आता मात्र समालोचन कक्षामध्ये चेंडूला पाठवलंय. यावेळेस येतोय षटकार, कडक दमदार धमाकेदार षटकार. यावेळेस मात्र खूप वेळानंतर आला, परंतु षटकार येताना पाहायला मिळाला. यावेळेस पहा गतीमध्ये परिवर्तन, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू येतोय, कमबॅक डिलिव्हरी षटकार आल्यानंतर. तर या षटकारासाठी चंद्रकांत कांबळे यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. यावेळी चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप होते आणि त्यानंतर मात्र षटकार. बॅक टू बॅक 3 बॉलवरती 2 षटकार येताना पाहायला मिळत आहेत. जिथे मात्र कॅच पकडली गेली असती तर तिथे षटकार येताना पाहायला मिळते. चुकी करतोय डीप स्क्वेअर लेग रिजन मधील खेळाडू आणि त्याचमुळे पाहिलं गेलं तर विकेट मिळत नाही, साधा मिळत आहेत. वेगळं समीकरण. यावेळेस कॅच सोडली नसती तर 12 धावा कुठेतरी धावफलकावरती लागल्या गेल्या नसत्या. यावेळेस मात्र धावसंख्या पुढे सरकते 41 या आकड्यावरती. मॅच अजून देखील ऑन आहे. शेवटचा बॉल
येस धावसंख्या 42. 5 चेंडू झालेत. शेवटचा बॉल बाकी आहे अजून. येस हॅट्रिक षटकार जर ठोकला तर या चेंडूवरती षटकार आला तर दिनेश कदम यांच्या माध्यमातून 201 रुपयांचा कॅश प्राइज असेल बॅटरसाठी. तसेच पाहिलं गेलं तर मागील 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले 100 रुपयांचा कॅश प्राइज प्रत्येक षटकारावरती पाहिलं गेलं चंद्रकांत कांबळे यांच्या माध्यमातून. यावेळेस देखील पाहिलं गेलं तर एक सिंगल येते डिक्लेअर स्वरूपातील धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 43 या आकड्यावरती. आता मात्र 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. कुठेतरी धावा कमी येताना पाहायला मिळालेत. यावेळेस पहा एक्स्ट्रा येताना पाहायला मिळते वाईट +1 या 2 धावा. मॅच अजून देखील येऊ शकते. 7-23 समीकरण 6-21 पर्यंत येऊन पोहोचलंय. शेवटच्या क्षणी ही मॅच थ्रिलिंग होताना पाहायला मिळेल कारण की स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. संकेत यावेळेस मात्र पहा विकेट मिळताना पाहायला मिळते. बॅटची बाहेरची कडा फलंदाजाला बाहेर घेऊन जाताना पाहायला मिळेल. नवीन खेळाडू आता मात्र स्ट्रायकिंग एंडला येईल आणि 5 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 21. 5 चेंडू 21 धावा 21 धावा 5 चेंडू हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. तर नवीन फलंदाज संकेत येताना पाहायला मिळालाय. नवीन खेळाडू संकेत आपल्या संघाला विजयाचा संकेत देताना पाहायला मिळेल का? आता मात्र संकेत कसबे नवीन खेळाडू आलाय. 5-21 समीकरण 3 षटकार आले तर मॅच मध्ये ट्विस्ट येईल. बागफुटला गेलाय मिस्टर चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः गेलाय आणि गणेश शेळकेला मात्र विकेट क्रमांक 2 नाबावरती होताना पाहायला मिळते. 150 या मॅच मध्ये अगोदर त्या फलंदाजाच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर 2 विकेट देखील प्राप्त होताना पाहायला मिळते. हॅट्रिक वरती असेल गणेश शेळके. ठरेल का एका मॅच मध्ये 150 आणि हॅट्रिक घेणारा पहिला खेळाडू या स्पर्धेदरम्यानचा? मारले तर 20 बॉल विकेट नसती घेतली तरी त्यालाच तर पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय. गणेश सज्ज होताना गोलंदाज आता मात्र स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज बाद. हॅट्रिक येताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील दुसरी हॅट्रिक पाहायला मिळते. पहिला वेद होता, दुसरा गणेश शेळके आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला खेळाडू ठरलाय ज्या खेळाडूने 50 धावा एका मॅच मध्ये आणि पहिली हॅट्रिक घेताना त्याच मॅच मध्ये पाहायला मिळालाय. काय गोलंदाजी, अविश्वसनीय खेळ पाहायला मिळतोय. अनबिलिव्हेबल, अनस्टॉपेबल गणेश शेळके. काय सुंदर असा खेळ पाहायला मिळतोय. वैयक्तिक 20 चेंडू 51 धावा आणि 3 महत्वपूर्ण फलंदाज. आता मात्र पाहायला गेलं तर शेवटचे
गतीमध्ये परिवर्तन या बेस मात्र धावसंख्येमध्ये फक्त एका धावेचं परिवर्तन होताना पाहायला मिळेल. बदल होतोय धावसंख्येमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 46 या आकड्यावरती 46. 46 धाबा. पुन्हा एकदा यावेळेस एक धाव येताना पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गणेश शेळके. वैयक्तिक 20 बॉल 51 धावा.